आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार आहे. इथं मी ज्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे तिथं टिक मार्क करून घेतलेले आहेत. आता पहिला आयटम आहे लँड अँड बिल्डिंग. ही काय आहे? असेट. असेटला लिहायचं लँड अँड बिल्डिंग. आयटमला टिक मार्क आहे. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची 37,800. ॲडजस्टमेंट असेल की एक लाईन खाली ब्लँक सोडायची. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. असेटलाच फर्निचर. अमाऊंट किती दिले? 17,250 इनरला. एक लाईन त्याच्या खाली ब्लँक. त्यानंतरचा पुढचा आयटम आहे सन्ड्री डेटर्स. ही सुद्धा आहे असेट. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट 40,000. आता इथं आपण टिक मार्क बघा किती केलेत? 2. जर 2 टिक मार्क असल्या तर 3 लाईन खाली रिकाम्या सोडायच्या, 3 लाईन ब्लँक. त्यानंतर आहे स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टिक मार्क नसते, आउटरला 65,000. त्यानंतर पुढचा आयटम बॅड डेट्स. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 2 टिक मार्क आहेत. इनर कॉलमला अमाऊंट लिहायची. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला जे ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट्स आहेत ते ओल्ड बॅड डेट्स असतात. 2 बॅड डेट्स ओल्ड. त्याच्यासमोर अमाऊंट घ्यायची 400. त्यानंतरचा आयटम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट किती आहे? 4,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसची अमाऊंट आपण लिहून ठेवलं आहे, टिक मार्क केलं आहे. इनर कॉलमला लिहायचे 3,000. त्यानंतर आहे सॅलरी. लिहून ठेवलेला आहे, टिक मार्क आहे. इनर कॉलमला 5,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाऊंट 4,000. त्यानंतर दिला सेल्स रिटर्न. सेल्समधून लेस करायचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस सेल्स रिटर्न. अमाऊंट 2,000 इनरला. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये अमाऊंट आहे आपल्याला ड्रॉइंगची अमाऊंट दिली. ड्रॉइंग हे काय करायचे असतात आपल्याला? कॅपिटलमधून लेस. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे, ज्या त्या पार्टनरच्या कॅपिटलमधून लेस करायचं. पहिल्यांदा नेट प्रॉफिट नेट लॉस येईल, त्याच्यासाठी ॲडलेस करून बॅलन्स काढण्यासाठी 2 ओळी सोडायच्या आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहायचं लेस ड्रॉइंग्स. तर ही पार्टनर कोण आहे? शिल्पा. शिल्पाचं किती ड्रॉइंग आहे? 2,000. इथं पण कटरीनाच्या ठिकाणी 2 लाईन रिकाम्या सोडायच्या आणि त्यानंतर लिहायचं लेस ड्रॉइंग्स. कटरीनाचं ड्रॉइंग आहे 3,000. त्यानंतरचा आयटम आहे डिस्काउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 डिस्काउंट. डिस्काउंटची अमाऊंट 2,030. अमाऊंट एकाखाली एक लिहायचा प्रयत्न करायचा, म्हणजे बॅलन्स काढताना बरं पडते. त्यानंतर ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख असेटला येणार आहे. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. अमाऊंट आहे 10,000. त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्हीही असेट आहेत. कॅश इन हँड 20,000. कॅश ॲट बँक 8,000.
त्यानंतर इंटरेस्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट 1000. नेक्स्ट आयटम आहे कमिशन. अमाऊंट 2000. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंट डेबिट टिक मार्क आहे इनर कॉलमला 2000. नेक्स्ट परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इनर कॉलमला द्यायचे 50,000. या पद्धतीने आता ट्रायल बॅलन्सची आपली डेबिट साईड झाली. आता क्रेडिट साईडचे इफेक्ट बघूया. क्रेडिटला पहिल्यांदा आहे कॅपिटल. लायबिलिटीला जिथं नाव लिहून ठेवलं आहे त्याच्यासमोर पार्टनर्सची कॅपिटलची अमाऊंट दोघींची पण आहे 45,000. दोघींच्या नावासमोर अमाऊंट लिहायची 45,000. त्यानंतर बिल्स पेएबल लायबिलिटी बिल्स पेएबल 17,500. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी 10,000. नेक्स्ट परचेस रिटर्न परचेसेसमधून लेस करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस परचेस रिटर्न किती अमाऊंट आहे 1480. इथे लगेच अमाऊंट काढून बॅलन्स फिगर काढून ठेवायची. 0 10 मधून 8 गेले 2 कॅरी 1 5 5 2 10 2 8 4 मायनस करून आता इथं वजाबाकी केली की एकदा टॅली करून बघायचं. 50,000मधून ही अमाऊंट वजा केली मग ह्या दोन्हींची जर टोटल केली तर ती 50,000 आली पाहिजे. 0 0 0 8 2 10 6 6 4 10 8 9 10 आणि 5 म्हणजे करेक्ट आहे. पुढचा आयटम आपला सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000. त्यानंतर बँक लोन लायबिलिटी बँक लोनची अमाऊंट 15,000. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिवड आहे इन्कम आहे इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. इथं स्टार्टिंगला 2 लाईन सोडायच्या ग्रॉस प्रॉफिट लिहायला आणि त्याच्यानंतर लिहायचं बाय इंटरेस्ट रिसिवड. इंटरेस्ट रिसिवड 1,500. त्यानंतर RDD ट्रायल बॅलन्समधला RDD हा ओल्ड असतो बॅड डेट्समधून लेस फॉर्मॅट लिहिला आहे तिथं RDDची अमाऊंट ओल्ड RDD 1,000. त्यानंतर सेल्सची अमाऊंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स 1,20,000. 1,20,000 2,000 गेले बॅलन्स येईल 1,18,000. या पद्धतीनं आपल्या आता काय झालं फक्त ट्रायल बॅलन्समधील आयटमचं पोस्टिंग झालेलं आहे. यानंतर आपण ॲडजस्टमेंट आणि त्याची इफेक्ट विचारात घेणार आहोत. तर आपली पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती दिले 58,000. याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक 58,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 58,000.
सेकंड ॲडजस्टमेंट आहे आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी आणि वेजेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं आहे. रॉयल्टीचे किती आहेत 1500. ॲड आउटस्टँडिंग 1500. ॲडिशन करून अमाऊंट आउटरला काढायची 3500. आणि वेजेसमध्ये पण ॲड आउटस्टँडिंग 800. आउटरला 3800. आता हे दोन्हीही आउटस्टँडिंग आपलं देणं असतं, त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा इफेक्ट दाखवायचा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या हेडिंग अंडर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं हेडिंग टाकायचं आणि त्याच्या अंडर लिहायचं रॉयल्टीज. रॉयल्टीच्या अमाऊंट 1500 ॲडजस्टमेंटमध्ये घेतो आहे आपण. आणि वेजेसची अमाऊंट 800. वेजेस 800. यांची टोटल आउटरला 0013 2300. बघा एक इफेक्ट कुठं झाला पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड झाला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला झाला. त्यानंतर थर्ड सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये दिले, आत्ताचा खर्च नाही, मग सॅलरीमधून काय झाला पाहिजे लेस प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स दोन्ही शब्द चालू शकतात. किती दिलं आहे 2000. आता वजाबाकी करून अमाऊंट आपल्याला आउटरला काढायचे 3000. आणि ॲडव्हान्स दिलं आहे तेवढं आपल्याला येणं असतं, म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला सेकंड इफेक्ट प्रीपेड सॅलरी. आता इथं प्रीपेड किती घ्यायचे, किती ॲडव्हान्समध्ये दिले तर 2000. असेटला येणार 2000. 4 नंबर ॲडजस्टमेंट क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000. न्यू बॅड डेट सांगितलेत 1000. बॅड डेट्समध्ये ॲड होणार, डेटर्समधून लेस होणार. बॅड डेट्सच्या फॉर्मॅटमध्ये न्यू बॅड डेट्सच्या समोर लिहायचे 1000 आणि डेटर्समधून लेस न्यू बॅड डेट्स. किती वजा करायचे आपण 1000. नेक्स्ट लाईनला त्याचा बॅलन्स लिहून काढायचा 39,000. त्याच्यातच पुढं काय कंटिन्यू केलं आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सवर 3% RDD काढायचं आहे. आता डेटर्सची अमाऊंट 3%साठी कोणती विचारात घ्यायची तर आपण बॅड डेट्स वजा केल्यानंतरची अमाऊंट म्हणजे बघा आता पर्सेंटेज 39,000 आहे, त्याच्यावर आपल्याला किती टक्के सांगितलं आहे 3%. 3/100 हा काय आहे आपला RDD. न्यू RDD आपण या ठिकाणी फाइंड आउट करत आहोत. तर हे 2 झिरोला 2 झिरो कट होतील. 3 0 0 9 त्रिक 27 हातच्या राहिले 2 3 त्रिक 9 9 आणि 2 11 म्हणजे किती अमाऊंट झाली 1170. न्यू RDDच्या समोर अमाऊंट लिहायची ती 1170 आणि इकडं पण लेस करायची. असेटला डेटर्समधून लेस न्यू RDD 1170. दोन्ही ठिकाणी काय करायचे आपल्याला आउटरला बॅलन्स काढून ठेवायचे आहेत. आता इथं हे तिन्ही आयटम आपले ॲड होणार आहेत. हे तिन्हींची टोटल घ्यायची 7 4 आणि 1 5 आणि इथं 2 2570. याच्यातून 1000 गेले की किती राहतील 1570. तसं आता डेटर्सच्या बाबतीत बघायचं 39,000तून 1170 रुपये वजा करायचे. 0 10तनं 7 गेले राहिले 3 हातच्या आला 10तून 2 गेले राहिले 8 पुन्हा हातच्या दिला 9मधून 2 गेले राहिले 7 3 37,830. हा आपला त्या ठिकाणी डेटर्सचा बॅलन्स आला. बघा महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत बॅड डेट्स आणि RDD. बॅड डेट्समध्ये ॲड केले, डेटर्समधून लेस केले. आणि लास्ट डेप्रिसिएशन आहे. लँड बिल्डिंगवरती 5% आणि फर्निचरवरती 10%.
पर्टिक्युलर असेटमधून लेस होणार. लँड बिल्डिंगमधून लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन किती टक्के सांगितले आपल्याला? 5%. मग 10%ने बघायचं. 1 शून्य सोडलं की 10% येणार आहे. किती? 3780. त्याच्या निम्मं घ्यायचं. 3780च्या निम्मं 1890. बघा 3780च्या निम्मं 1890. आता ते काय करायचं आपल्याला? लेस करायचं. लँड बिल्डिंग 37,800मधून 1890 वजा 0. 10तून 9 गेले, राहिले 1. हातच्या दिला 9. 9 आणि 9 18. पुन्हा हातच्या दिला 2 गेले, राहिले 5 आणि 3. म्हणजे किती झाले? 35,910. आणि फर्निचरवरती पण आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं आहे. फर्निचरवर किती टक्के सांगितलं आहे? 10%. फर्निचरमधून लेस. दहा टक्के म्हटलं की 1 शून्य सोडायचं. 1725 वजाबाकी करून बॅलन्स. पाच आणि 5 10, 2 2 4 5, 7 आणि 5 12, 5 आणि 2 7. करेक्ट. आता हे जे 2 डेप्रिशिएशन लेस झाले ते कुठे घ्यायचे आपण? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1890 आणि फर्निचर 1725. या दोन्हींची ॲडिशन करून आपण आउटर कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची आहे. 5 9 10 11 1 8 8 16 3615. या पद्धतीने आपण पोस्टिंग सगळं केलेलं आहे.